आरोग्य संदर्भात आपल्या गावातील आरोग्य उपकेंद्रामध्ये निवासी डॉक्टराची व्यवस्था करण्यात येईल। गावातील शेतकरी गोरगरीब निराधार ग्रामस्थांना प्राथमिक उपचार अत्यंत योग्य दरात व चांगल्या पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येईल। गरोदर महिलांना तसेच मातांना लहान मुलांवर आरोग्य केंद्र मार्फत विशेष लक्ष देण्याची जबाबदारी घेण्यात येईल। गावातील प्रत्येक मुलीच्या जन्मामागे 2000 रुपये देण्यात येतील। हा सर्वात मोठा निर्णय आहे। तसेच बाहेरगावी करण्यात येणाऱ्या मोठ्या आजारावर व मध्यम स्वरूपाच्या आजारावर महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळवून देण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करेन। तसेच गावामध्ये सफाई कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात येईल। तसेच कचरा कुंडी व ठिकठिकाणी व्यवस्था सांडपाण्याची व्यवस्था करण्यात येईल। सार्वजनिक मुतारीची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी करण्यात येईल। पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी यंत्रणा ठिकठिकाणी टाक्या उभारून करण्यात येईल। आरो फिल्टर पाण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था सुद्धा ग्रामपंचायत मार्फत या ठिकाणी करण्यात येणार आहे। धन्यवाद। तर माझ्या गावकरी बंधू आणि भगिनींनो, यांनी जे आरोग्य क्षेत्रामध्ये काम करण्याचा निर्धार केलेला आहे, यामध्ये कुठं जात बघितली नाही, कुठं पात बघितली नाही। शिक्षण क्षेत्रामध्ये काम करताना त्यांनी कुठं जात बघितली नाही, कुठं गरीब बघितलं नाही, श्रीमंत बघितला नाही। प्रत्येकासाठी या योजनेमध्ये त्यांनी कशा पद्धतीनं प्रत्येक घटकाला, गावातील गोरगरीब लहानातील लहान घटकाला कशा प्रकारे लाभ देता येईल याची त्यांनी काळजी घेतलेली आहे। तरी आरोग्य क्षेत्रामध्ये त्यांनी काय काम करणार आहे त्यांनी जाहीर केलेलं आहे। त्यामध्ये त्यांनी सांगितलं की आपल्या गावातील आरोग्य उपकेंद्रामध्ये निवासी डॉक्टरची व्यवस्था करण्यात येईल। आपल्या गावामध्ये मला समजतंय की 5-6 वर्षापूर्वी तर किमान एक आशा वर्कर किंवा आरोग्य सेविका राहायची। आपल्याला सर्दी झाली, खोकला झाला, ताप आली, आणखी काही झालं तर एक चिठ्ठी फाडल्यानंतर गोळी मिळायची। पण हे बंद झालंय। हे कुठून बंद झालं? इथूनच बंद झाले, वरून बंद झालेलं नाही, वरून चालूच आहे। मग ह्याला इथून का बंद झालं? याला कारण नेतृत्व खंबीर लागतं, याला विचारी माणसं लागतात, याला काम करून घेणारा प्रतिनिधी लागतो। तो प्रतिनिधी आपल्याला या पॅनलच्या माध्यमातून भेटणार आहे। निवासी डॉक्टरची सोय केल्यानंतर या ठिकाणी आपल्या गरोदर मातांना, स्तनदा मातांना, लहान लेकरांना ज्यांचं वय 0 ते 6 पर्यंत असेल यांना आपल्याला हडवतीला घेऊन जायची गरज नाही। इथं निवासी राहणारा डॉक्टर हा BMS असेल, चांगल्या प्रकारचा अनुभवी डॉक्टर असेल। आपल्याला हडवतीला वाहन करून जायची, तिथं वाट बघायची, तिथं कुठेतरी खाजगी डॉक्टरला दाखवायची गरज पडणार नाही। या ठिकाणी गावामध्ये आपल्याला हे उपचार करून मिळतील, तेही मोफत। ही कधी होणार आहे? जर ह्या विचाराचा माणूस त्या खुर्चीवर बसणार आहे, त्यावेळेस शक्य होऊ शकतं। म्हणून सर्वांनी स्वर्गीय डॉक्टर उद्धवरावजी गुर्डे साहेब ग्रामविकास पॅनलच्या चिन्हाला लक्ष ठेवा। टाइम झालेला आहे, 8 वाजत आहे। तुम्हाला झोप येत असं झोपू नका, कारण काळजीपूर्वक ऐका, हे भविष्य आहे आपलं। विनंती करतो, हे शक्य नाही आपल्याला कुठेतरी 500 रुपयात मिळायसारखं, कुठेतरी शक्य नाही 1000 रुपयामध्ये मिळायचं। आणि हे एक दिवस मिळणार नाही, हे तुम्हाला 5 वर्ष मिळणार आहे, सतत 5 वर्ष मिळणार आहे। याची किंमत तुम्ही करू शकत नाही। त्यांनी दुसरा मुद्दा सांगितलेला आहे, गावातील शेतकरी गोरगरीब निराधार ग्रामस्थांना प्राथमिक उपचार अत्यंत योग्य दरात चांगल्या पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येतील। जे की शासन देणार आहे, पण ते आपल्यापर्यंत येत नाही। फक्त दुवा म्हणून, एक त्यामधलं माध्यम म्हणून योग्य गोळ्या असतील, योग्य औषध उपचार असतील ते उपलब्ध करून ठेवायचं, त्याची तपासणी करायची, ते ग्रामस्थांना मिळतंय का नाही हे वेळोवेळी बघायचं। हे काम कुणाचं आहे? तर ह्या खुर्चीवर बसणाऱ्या माणसाचं आहे। हे काम आपलं नाही, आपण करू शकत नाही। आपलं फक्त एक काम आहे, 18 तारखेला मतदान करायचं आणि निवांत राहायचं। पण निवांत राहायचं असेल तर मतदान तुमचं योग्य व्यक्तीला गेलं पाहिजे, जो की तुमची 5 वर्ष काळजी घेणार आहे। त्या व्यक्तीला गेलं तर तुम्हाला निवांत राहता येईल, नाहीतर तुम्हाला उपचारासाठी अहमदपूर जावं लागेल, उपचारासाठी हडवती जावं लागेल। तुमच्या नाही विद्यार्थ्यांना भेटणार कुठल्या शैक्षणिक सुविधा, त्यासाठी नारळ हे सरपंच पदासाठी चिन्ह आहे, त्यांच्या समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने
सरपंच पदाच्या उमेदवाराला विजयी करा. आणि नुसतं सरपंच पदाच्या उमेदवाराला विजयी करून चालणार नाही, कारण लोकशाही आहे. इथं बहुमत लागतं आणि बहुमतासाठी आपल्या विचाराची माणसं लागतात. नाहीतर काय गोंधळ उठतं हे मी सांगायची गरज नाही. लोकशाहीमध्ये प्रत्येक बाब, प्रत्येक योजना, प्रत्येक ठराव, प्रत्येक जो घटक आहे ना लोकशाहीमध्ये फक्त बहुमतानं होत असतो. त्या बहुमतासाठी आपल्या विचाराची माणसं तिथं धाडावी लागतात. आपल्या योजना आपल्या पदरात पाडून घ्याव्या लागतात. त्याचबरोबर त्यांनी बालाजीराव, तुमचं काय जे म्हणणं आहे ना मी शांतपणे ऐकून घेतो, पण ह्याच्यामध्ये अडथळा आणू नका प्लीज. पाठीमागं तुम्ही मी कॉर्नर बैठक होती त्यावेळेस पण तुम्ही हाच प्रयत्न केला. हे तुमचं कुणाचं ऐकून येत आहे? तुम्ही काय तुमचा उद्देश आहे, काय हेतू आहे तुमचा? हा, माननीय पोलीस कर्मचाऱ्यांना सांगतो की ते व्यत्यय घालत हॅलो हॅलो, तुम्हाला कोणीतरी शिकून पाठवलंय, हा डाव उधळायचे तुम्हाला, हे योग्य नाही. हे जगतूच्या हिताचं चालू आहे, हा लक्षात घ्या. तुमचं म्हणणं आहे ना, त्याचबरोबर बोलू द्या ना संदीप भाऊ, बोलू द्या, पण हे होऊ द्या ना, माझं मनोगत होऊ द्या, माझा विचार होऊ द्या. त्याचबरोबर अत्यंत महत्वाची योजना त्यांनी सांगितलेली आहे. गावातील प्रत्येक मुलीच्या जन्मामागे 2000 रुपये देणार. अरे हे कसं होणार? शक्य होणार? कोण करणार? स्वर्गीय डॉक्टर उद्धवरावजी गुर्डे साहेबांच्या पॅनल मधून जो उमेदवार निवडून येईल, जो सरपंच पदाचा माणूस निवडून येईल, तो करून दाखवणार. जर 18 तारखेनंतर गावामध्ये जर गरिबाच्या असेल, श्रीमंताच्या असेल, कुणाच्याही घरामध्ये जर मुलगी जन्माला आली तर त्या मुलीच्या आईवडिलांना 2000 रुपये देण्याचा यांनी संकल्प केलेला आहे. त्याचबरोबर मोफत, हे कशाच्या बदल्यात आहे? तुमच्या दिलेल्या प्रामाणिकपणाच्या मताच्या बदल्यात आहे. त्याचबरोबर हे झालं गावातील प्राथमिक उपचारासंदर्भातलं. पण ज्यावेळेस एखाद्या गरीबाला, एखाद्या गावातील ग्रामस्थाला मोठ्या प्रकारचा आजार होतो, दीर्घ स्वरूपाचा आजार होतो, यासाठी सुद्धा सरकारची योजना आहे, पण हे आपल्याला माहित नाही. पण ती योजनेचा लाभ कसा मिळवायचा, त्या योजनेबद्दलचं मार्गदर्शन, त्या योजनेबद्दलची कागदपत्रे कोण देणार आपल्याला? तर देणार हीच ग्रामपंचायत देणार. आणि तुमचा उपचार शक्यतो कशा प्रकारे मोफत होईल यासाठी पाठपुरावा आकाशरावजी करणार का? नक्की देऊ का वचन तुमच्या मार्फत? त्यांनी सांगितले वचन द्या गावाला की गावातील दीर्घ स्वरूपाचा व मध्यम स्वरूपाच्या आजारासाठी मदत करणार म्हणून. त्यानंतर त्यांनी सांगितले गावामध्ये सफाई कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात येईल, कचरा कुंड्या ठिकठिकाणी ठेवण्यात येतील, घंटागाडीची व्यवस्था करण्यात येईल. हे काम तर तुमचंच आहे, करावं लागणार आहे, हे चुकणार नाही तुम्हाला. हे जाहीरनामा नसला तरी हे करून घेणार आम्ही तुमच्याकडून. कारण गावातील सांडपाण्याची व्यवस्था असेल, दिवाबत्तीची व्यवस्था असेल, नाली रस्ते असतील, हे करणं गरजेचं आहे. ग्रामपंचायतला, कुठल्याही ग्रामपंचायतला करणे गरजेचं आहे. तुम्ही ते आवर्जून करावे यासाठी तुम्हाला मी विनंती करतो. त्यानंतर त्यांनी सांगितले सार्वजनिक मुतारी व्यवस्था करण्यात येईल, सांडपाण्याची व्यवस्था कायमस्वरूपी करण्यात येईल. आज सांडपाण्याची काय व्यवस्था आहे जगळपूर गावामध्ये हे पाहिलंय. हे मी जास्त सांगत बसणार नाही, जास्त खोलवर जाणार नाही, कुणावर टीका करणार नाही. त्यांना सुचलं त्यांनी केलं, पण त्याच्यामध्ये बदल करायची धमक फक्त या पॅनलच्या प्रत्येक उमेदवारामध्ये आहे. या ठिकाणी तुम्हाला मी निश्चितपणे सांगू शकतो. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करून ठिकठिकाणी पाण्याच्या टाक्या उभारण्यात येतील व देखभाल करण्यात येईल. हा खरंच हे महत्वाचा मुद्दा आहे. मी 5 वर्षात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कुठंच पाहिली नाही. पिण्याचं पाणी, सांडपाणी असेल, हे आणण्यासाठी आम्हाला, जर मी रोजगारी असेल ना तर त्यावेळी आणण्यासाठी मला 11 वाजतात. 11 वाजेपर्यंत मला प्यायचं पाणी, सांडपाणी भरून रोजानं जावं लागतं. त्यावेळेस 11 वाजता ते ज्यानं रोजानं आम्हाला लावले त्यानं सुद्धा करते. मग तुम्ही जर हे नियोजन करून देत असाल तर तुम्हाला मतदान आम्ही नक्कीच देऊ. आणि जर हे सांडपाण्याचा निधी कुठं चाललाय याबद्दल काही बोलणार नाही मी, पण हे तर शोध घेतला पाहिजे. सत्य झाल्यानंतर घ्या सर याचा शोध. अर्जुन दादा
सांडपाण्याची व्यवस्था करा व्यवस्थित, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्यवस्थित करून द्या गावकऱ्यांना, आरो पाणी शुद्ध पाण्याची व्यवस्था ग्रामपंचायतीमार्फत करण्यात येईल, हे पण त्यांनी वचन घेतलेलं आहे. त्यानंतर सामाजिक कार्यासाठी काही कामे करणार आहेत त्यांनी, ते आकाशरावांनी सांगावे पुढे. या ठिकाणी सामाजिक कार्यासाठी आम्ही करणारे योगदान, आपल्या गावातील धार्मिक स्थळाची, मंदिर असेल, मस्जिद असेल, बौद्धविहार असेल, सर्व ठिकाणचे पवित्र मंदिर असतील, त्यांची देखभाल व स्वच्छता राखण्यासाठी ग्रामपंचायत जबाबदार राहील. गावातील महापुरुषांच्या जयंत्या तसेच छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बसवेश्वर महाराज तसेच सर्व टिपू सुलतान जयंती, अहिल्यादेवी होळकर जयंती, या सर्व जयंत्या आपल्या ग्रामपंचायत मध्ये साजऱ्या होतील. तसेच ग्रामपंचायत मार्फत मोठ्या थाटामाटात साजरा होतील. गावातील महापुरुषाच्या पुतळ्याची ठिकठिकाणची काळजी व देखभाल दुरुस्ती ग्रामपंचायत मार्फत करण्यात येईल. गावातील स्मशानभूमी, कब्रस्तान, बौद्ध स्मशानभूमी, हिंदू स्मशानभूमी यांच्या नियोजित जागी शेड उभारण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि ते सुद्धा करू. सर, तुम्ही जाहीर करता, पण ग्रामपंचायतला किती आट्याला नोंद आहे, किती जागा आहे मला सांगा. संदीप भाऊ, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ. आमच्याकडे सत्ता नाही, सत्तेला प्रश्न विचारायचे असतात. तर तुमच्या ग्रामपंचायतला किती त्यांनी जागा सामाजिक available कार्यामध्ये आहे? काही काम करणार आहे, त्याबद्दल त्यांनी या ठिकाणी वचन घेतलेलं आहे. त्यातलं पहिला त्यांनी सांगितलंय आपल्या गावातील धार्मिक स्थळांची देखभाल व स्वच्छता करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत घेण्यात येईल. तुम्ही फुकटात जनतेला आश्वासन देऊ नका. मला बोलण्याचं सर त्या ठिकाणी सांगतो, गावातील जे काही धार्मिक स्थळ असतील, धार्मिक स्थळ असतील, शिवाजी चौक असो, होळकर चौक असेल किंवा संभाजी समजा चौक पोचमा असो, मंदिर असेल, त्या ठिकाणी काय माझ्या दुरवस्था होत चौकामध्ये आहे हे प्रत्येक लग्नाच्या वेळीच गेलं की लक्षात येतं. त्याचा महसूल मरेमाईच्या मंदिराची काय अवस्था झालेली आहे हे आपल्याला फक्त लग्नाच्या दिवशीच लक्षात येतं. तुम्ही मंदिरात ते त्याची काळजी कोण घेणार, याच्याकडे लक्ष कोण देणार, त्याची काळजी व लक्ष द्यायची जबाबदारी ग्रामपंचायत घेणार. त्याचबरोबर आपल्या गावातील मोठे मोठे महापुरुष, मला काय म्हणायचं आहे, हॅलो, गावातील महापुरुषांच्या जयंत्या मोठ्या थाटमाटामध्ये ग्रामपंचायती मार्फत करण्याचे त्यांनी वचन घेतलेलं आहे. अरे वा, जर महापुरुषाची प्रेरणा तुमच्या विचाराला असेल तर नक्कीच गावाला गती मिळण्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल, महात्मा बसवेश्वरांची जयंती असेल, शूरयोद्धा टिपू सुलतान यांची जयंती असेल, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती असेल, त्या जयंत्या आदरपूर्वक मोठ्या थाटमाठाने